बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी शास्त्रीनगर या ठिकाणी काही मुलं हे शास्त्रीनगर येथून भरधाव वेगानं गाड्या घेऊन जात असताना वाद होऊन त्याचं रूपांतर मारहाणीत झालेलं होतं। सदरची ही बाब आमच्या इतर लोकांच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली होती। सदरचे प्रकरण घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे जप्त करून संबंधित सीसीटीव्हीत सापडलेल्या लोकांवर कारवाई केलेली होती। सदरचा रोष मनात ठेवून शास्त्रीनगरतील काही अटक करण्यात आलेल्या लोकांपैकी जामिनी मिळतात सरळ आमच्या कार्यालयावर येऊन दगडफेक करत सीसीटीव्ही व कार्यालयाची तोडफोड केलेली होती। माझा मुलगा मोहसिन नदाफ उर्फ डीके यांनी याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल केलेला होता। त्यानंतर दिनांक 10/4/2024 रोजी रमजान सणाच्या पूर्वसेला इत्यादीच्या वेळेस सर्व लोक इत्यादी मध्ये व्यस्त असताना इतर यांनी येऊन मशीन नदाफ उर्फ डीके यांना येऊन शिवीगाळ करत मारहाण करून पुन्हा दगडफेक केली आहे। त्यांच्या विरुद्ध सोहेल समीर नदाफ यांनी इतर लोकांनी विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। असं असताना सुद्धा मी माझ्या मुलानं कोणताही दगडफेक मारहाण केलेली नसताना माझ्यावर आणि माझा मुलगा मोहसिन नदाफ यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे। प्रत्यक्षात आम्ही सदर गुन्ह्यात कोणत्याही प्रकारे सहभागी नाही। आमच्यावरच दगडफेक करून मारहाण करून जखमी केलेले असताना सुद्धा आमच्यावर गुन्हा दाखल होतो कसा? माझ्या मुलावर दबाव टाकून त्यांनी दिलेली सदर बाजार पोलीस ठाण्यातील केस मागे घे, नाहीतर तुला अशाच प्रकारे खोट्या गुन्ह्यात अडकवून तुला त्रास देण्याचं काम चालू ठेवणार, तुला तडीपार करणार आणि पोलीस कारवाई नेहमी करायला लावणार अशी धमकी शाळा आणि त्याच्यासोबत असणारे काही अनोळखी लोक वारंवार शास्त्रीनगर मध्ये बोलत फिरत आहेत। या क्षणाला शेख यांनी शास्त्रीनगर भागात दहशत निर्माण करून मी पत्रकार आहे, पोलीस माझे ओळखीचे आहे, तुला तडीपार करतो, नाहीतर मला पैसे दे असे वारंवार मागणी करून शहाणा वाशी याचे पाठीमागे आणखी काही गुंड व राजकीय व्यक्ती असून त्यांच्याशी चौकशी करावी असेच हे कोणत्या वर्तमानपत्रात किंवा चालेलच्या पत्रकारात आहे हे आम्हाला माहित नाही। कारण क्षणाला शेख हे या भागात वायरमॅन म्हणून काम करीत होता। त्याच्याकडे असलेले आयडी कार्ड देखील बनावट असल्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी शहानाबाद शेख आणि त्याच्या मागे असणारे गुंड व राजकीय लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि वारंवार मला व माझा मुलगा मोहसिन नदाफ उर्फ डीके याच्यावर खोटे दाखले करण्यात आलेल्या गुन्ह्यांची कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांनी चौकशी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सलीम नदाफ उर्फ डीके यांनी या पत्रकार परिषदेत केली आहे। मैं सलीम नदाफ उर्फ डीके 10 तारीख के दिन आखिरी रोज़ा था और मेरा लड़का मोहसिन नदाफ बाहर कट्टे पर घर के सामने खड़ा था। उस वक्त 4-5 गाड़ी पर कुछ आकर उसको गाली गलौज करने लगे। वो खाली उठकर खाली खड़ा रहे जब तक गाड़ी से उतरे और उसको मारना शुरू करे और वो ताबड़तोड़ पुलिस को बुलाकर वहाँ से सीधा सदर बाज़ार गया गाड़ी पर, वहाँ से सिविल हॉस्पिटल को उसको मेडिकल को ले जाए। जब तक ये जो लड़का है शाहनवाज शेख, ये कोई तो भी उसको ये कर चरपाटे वो खुद मार ले पीठ के ऊपर, खुद चरपाटे मारकर सिविल में दाखिल होकर वो मोहसिन के नाम से वो ये कर रहे। तो ये कौन तो भी मोहसिन को बोले कि अरे ऐसा ऐसा उन्होंने 3-4 दिन फाड़ ले वाले और तेरे ऊपर देख गुन्हे दाखिल करने वाले और तू चौकी को मत जा, तो यहाँ से निकल जा, तेरे को ना तो पकड़ते देखेंगे, तेरे ऊपर उलट उन्होंने सब फाड़ को ले आए और वो गुनाह दाखिल करने वाले हैं। वो बोले बाद मोहसिन चौकी को नहीं गया। मैं बोले अरे तू जा चौकी को नहीं, अब्बा ऐसा था उन्होंने 3-4 दिन फाड़ ले वाले और मेरे को 307 करने वाले हैं और वहाँ गया तो मुझे उन्होंने छोड़ दिया, ये बोलकर वो नहीं गया चौकी का। अब वो होने के बाद सबके ऊपर 324 ये वो हम फिरियादी रहते हुए हमारे घर के बच्चे जो कॉलेज पढ़ते, पुणे से ईद करके 2 बच्चे पुणे से आए इंजीनियरिंग करते, ऐसा 10 जन के ऊपर घर के हमारे 10 जन के ऊपर गुनाह नोंद करे। अब सामने हम फिरियादी और हमारे पर ही गुनाह दाखिल। अब इतना होने के बाद भी फिर वो लड़का वहाँ से आकर ईद करता, शोक करता, और 2 दिन के बाद और एडमिट होता जागो सिविल में, फिर और बुलाकर बाइट दे रहा हो कि सलीम नदाफ और उनके भाई सरफराज नदाफ मेरे घर पर आए थे, आकर दमदाटी करे, जीवे मारने की धमकी दिए,
ये सब खोटे हमारे ऊपर टोटली खोटे गुने हमारे पर नोंद रहे। मैं एक सामाजिक मुस्लिम ओबीसी संगठने का जिला अध्यक्ष है। विविध कम से कम एक 12-15 संस्थे पर मैं काम करता हूँ। नदापत संस्थे का मैं चेयरमैन हूँ। सामाजिक क्षेत्र के अंदर हमारा काम है। तो मेरी प्रतिमा मलिन करने के लिए ये कारस्तान करते हैं और मेरे बेटे को कैसा भी खोटे गुना पर ये बताकर उसका तड़ीपार करने की ये कोशिश कर रहे हैं, जबकि गुने उन्हों कर रहे टोटली सब हमारे घर की ये देखो और ये सामने वाले की तुम छवि देखो। हम एक व्यापारी वर्ग है, सब व्यापारी हमारे घर के अंदर टोटली कारखाने हैं, ये है सब हम व्यापारी लोग हैं। और सामने वाले जो लोग हैं वो क्या है ये सबको मालूम है, सबको पता है। ऍक्च्युली 22 जानेवारी पासून शास्त्रीनगर घुमसतोय। हाँ 22 जानेवारी मध्ये 2 गटामध्ये घुसखोरी झाली। त्या ठिकाणी काय बरोबर आहे, बरोबर ए आणि बी असे 2 गट होते त्यावेळेस। हां बरोबर। आता ए आणि बी सोडून आता ए आणि ए म्हणजे बी बाजूला पडला आणि त्या शास्त्रीनगरमध्ये ए गटामध्ये म्हणजे एकाच समुदायामध्ये त्या ठिकाणी आता भांडण चालू है। त्याचं कारण काय नेमकं? कैसा हुआ 22 जो राम प्रतिष्ठान का जो ये था उस दिन कुछ रैली लेकर कुछ लोग अंदर आए थे। हिंदू समाज के कुछ रैली गाड़ी के ऊपर कुछ लड़के आए थे। वो टाइम पर कुछ मारहान हुई। तो मारहान के टाइम पर हमारे ऑफिस को कैमरे थे क्या, तो पुलिस आने के बाद वो सब में पहले 2-3 जगह ये करी कैमरे। तो हमारे पास भी आकर वो क्या आर्टिक्स क्या बोलते हैं कैमरे का, वो पुलिस आकर जब्त कर लेकर गई। अब ये सब लोगों का रोज तुम्हारे कैमरे की वजह से हम अंदर गए। तुम कैमरे, अरे भाई हम नहीं दिए, पुलिस ले वो गई। तुम पूरा मस्जिद में जो लोग कुरान पर हाथ रखो बोलते हम नहीं दिए। हाँ? ये जो है पुलिस आकर पुलिस लोग के जब हम थे भी नहीं सामने, आर्टिस्ट काढ कर पुलिस ले गई, उसके हिसाब से ये हुआ। 22 तारखेला त्या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज फक्त तुमच्या दुकानामध्ये नाही, इतरत्र सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे। हाँ तर त्या व्यक्तींचा दोष फक्त तुमच्यावरच काय असू शकतो? ये जो भी है राजकीय ये है। मोहसिन जो है आने वाले इलेक्शन में ठहरना नहीं क्या, आने वाले इलेक्शन के अंदर वो उम्मीदवार है और नहीं ठहरना करके सब इनकी ये है कि इसको इलेक्शन में ठहरने नहीं आना। और इस राजकीय षडयंत्र आहे असं तुमचं हाँ म्हणणं आहे? राजकीय षडयंत्र। तुमच्यावर ज्या लोकांनी फिर्याद दाखल केली, हा. तुमच्यासोबत ज्यांनी दगडफेक केली, भांडण केले, ते कुठल्या पक्षाचे आहेत? ते MIM चे आहे, आम्ही राष्ट्रवादी। तुमच्या मुलाला भविष्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभा येता हे नाही म्हणून हे सर्व कारस्थान आहे यांचं। आणि असा आरोप आहे शाहनवाज शेख यांचे जे मातोश्री प्रसारमाध्यमांसमोर एक मुलाखती मिळत आहे, सलीम नदाफ उर्फ डीके आणि त्यांच्या मुलगा एक सरफराज नदाफ यांच्याकडून वेळोवेळी त्यांना धमकी देण्यात येते आणि तुम्ही दिलेल्या फिर्याद मागं घ्या अन्यथा तुम्हाला सोडणार नाही अशी ही धमकी तुम्ही त्यांना दिला अशी त्यांची माहिती आहे। हे सर्व खोटे आरोप आहे। ते शाहनवाज पण मी त्याला ओळखत नाही, त्याची मी बघितलो नाही, आत्ताच बघू लागलो आणि त्याची आईला पण बघितलो नाही। ते कोण आहे कायच माहित नाही, आता बाईट मध्येच बघू लागलो त्यांना। ते कोण आहे मी कधीच त्याच्या माझ्या भेट झाली नाही। सगळे खोटे आरोप आहे आणि ते मारून पण त्यांनी स्वतःच घेतलेले सगळे त्यांच्या प्लॅनिंग होतं ते। मुलं काय काम करतात? मोहसिन कारखाना देखता है, फर्नीचर का कारखाना है हमारा, कारखाने पर बढ़ता है और सब कारोबारी हमारे सब कारोबारी है। सना आकाशवाणी केंद्र के सामने सना फर्नीचर है, दयानंद कॉलेज के पास सुपर गादी कारखाना है। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल, पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये।
सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर. ऑर्डर व बुकिंगसाठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.